नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न बघा, सरासरी आणि वयवर या दोन्ही टॉपिकच्या कन्सेप्टवर आधारित असा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. प्रश्न काय लक्षात घ्या. पती पत्नी व मुलगा यांचे 10 वर्षापूर्वीचे सरासरी वय 25 वर्ष होते. तर पती व पत्नी यांचे 6 वर्षापूर्वीचे सरासरी वय 37 वर्ष होते. तर मुलाचे आजचे वय काढा, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. काय दिलंय की 10 वर्षापूर्वी पती पत्नी व मुलगा यांचे सरासरी वय किती दिलेले आहे आपल्याला? 25 वर्ष. 3 व्यक्ती आहे त्यांची सरासरी. मग एकूण वय किती मिळेल तर आपल्याला? मग सरासरी 25 वर्ष गुणिले एकूण व्यक्ती म्हणजे 3. तर आपल्याला काय मिळेल? एकूण वय मिळेल त्यांचं. तर 75 25 गुणिले 3 बरोबर एकूण वय किती मिळणार त्यांचं? 75 वर्ष. कुणाचं वय मिळालं आपल्याला? हे पती पत्नी व मुलगा. मग त्यांच्या तिघांचं आजचं वय किती असणार आहे? मग आज त्यांच्या तिघांचं वय बरोबर किती? तर लक्षात घ्या, 75 वर्ष हे 10 वर्षापूर्वी होतं. मग 10 वर्षापासून आजपर्यंत मुलगा, पती, पत्नी तिघांच्या वयामध्ये कितीची वाढ होणार आहे? प्रत्येकी 10ची. मग तिघे आहे तर एकूण 30 वर्षाची वाढ होईल. मग 75 अधिक 30 जर आपण केलं तर आजचं त्या तिघांचं वय आपल्याला मिळतं. 75 अधिक 30 बरोबर 105 वर्ष. हे काय झालं? आजचं त्या तिघांचं वय. परत काय सांगितलं? पती व पत्नी यांचे 6 वर्षापूर्वीचे सरासरी वय किती? आता 6 वर्षापूर्वी हे कुणाचं वय दिलंय? तर ह्या दोघांचं, पती व पत्नी, किती दिलंय? सरासरी वय 37 वर्ष. मग एकूण वय किती होईल? तर सरासरी 37 गुणिले एकूण व्यक्ती किती आहे? 2. मग त्यांचं एकूण वय किती मिळेल आपल्याला? 37 गुणिले 2 बरोबर 74 वर्ष. हे कुणाचं मिळतंय आपल्याला? पती आणि पत्नीचं. मग त्यांचं जर आजचं वय जर आपल्याला काढायचं असेल, आजचं वय कुणाचं आहे? पती पत्नीचं. 6 वर्षापूर्वी 74 वर्ष होतं. आजपर्यंत 6 वर्षापासून आजपर्यंत पत्नी 6 वर्षाची वाढ झालेली असेल तिच्या वयामध्ये आणि पतीच्या सुद्धा वयामध्ये 6 वर्षाची वाढ झालेली असणार. मग एकूण वाढ किती झाली दोघांची मिळून? तर 6 आणि 6 12. मग 74 प्लस 12 बरोबर किती होईल आजचं दोघांचं वय? तर 74 आणि 12 86 वर्ष हे झालं आजचं पती पत्नीचं वय. मग मला सांगा, मुलगा, पती पत्नी यांचं एकत्रित आजचं वय 105 वर्ष आहे आणि फक्त पती पत्नी यांचं वय 86 वर्ष आहे आजचं. मग या 105 वर्षामधनं इथे पती पत्नी जर वजा केली तर आपल्याला फक्त इथे काय मिळणार आहे? मुलाचं आजचं वय मिळेल. मग आजचं मुलाचं वय बरोबर, मुलाचं वय वय बरोबर काय येणार? वय बरोबर 105 वजा 86 बरोबर उत्तर काय मिळेल आपल्याला? 105 वजा 86 केलं तर 19 वर्ष एवढं उत्तर मिळेल. आणि हेच काय असणार आहे? मुलाचं वय किती? तर आजचं मुलाचं वय 19 वर्ष. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतो विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.